बरोबर तिथले जे गुन्हेगार आहेत तेच लोक बाहेर आलेले जे काय त्यांची जामीन झाली, काय जे झालं असेल ते लोक त्यांनी 4 दिवसापूर्वी मतदानाचे आणून ठेवले होते. पहिलं पूर्ण प्री प्लॅन होतं. आम्ही अधीक्षकांना हेही बोललो की ते निवडणुकीच्या भाषणामध्ये सुद्धा त्यांचे भाषणं काढा तुम्ही. ते चिथावणीखोर पद्धतीनं बोलत होते. त्यांचं दुसरं काही हे नव्हतं, विकास किंवा आम्ही गेवराईमध्ये हे करणार, नगरपालिकेच्या अनुषंगानं, शहराच्या विजनच्या अनुषंगानं काय करणार काय नाही. त्यांचं फक्त आणि फक्त एक अमरसिंह पंडितांना टार्गेट करून सगळ्या गोष्टी होत्या. हे पहिल्यापासून होतं आणि ते मतदानाच्या दिवशी त्यांनी केलं जे करायचं. मतदानाच्या अगोदर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जे की ज्या अध्यक्षपदाचे उमेदवार एका मतदारांना धमकवत्या, त्यानंतर असा पूर्ण प्रकार घडला. तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार केली होती, दखल घेतली गेली नाही वेळेत. निवडणूक आयोगाने माझ्या माहितीप्रमाणे त्या उमेदवारांना तशा पद्धतीने एक नोटीसही काढलेली आहे. त्याच्या बाबतीतही आम्ही चर्चा माननीय पोलीस अधीक्षकांसोबत आम्ही केलेली आहे की त्याही वेळेस जे काही आहे एका दुकानदाराला म्हणजे थेट त्याच्या दुकानाच्या समोर जाऊन तू मतदान कर, नाही तर तू मी हितच आहे, तुला झोडपून काढेन, अशा पद्धतीचं वक्तव्य एका महिलेनं त्या उमेदवारानं त्या ठिकाणी केलं. हे काय काय चाललंय काय नाही हे वाटतच नव्हतं पहिल्यापासून. आम्ही म्हणतच होतो की हे शांततेत आणि लोकशाही पद्धतीनं कुठलाही लोकांना जे काही वाटतंय, कुणाची विचारधारा चांगली आहे, कुणाला आपण मत दिलं पाहिजे, अशा एक वातावरण बिघडवण्याचं काम पहिल्यापासून जे काही आहे, एक दाब दडप दबावात आणायचं लोकांना, हे पहिल्यापासून त्यांचं चालू होतं. 1997 नंतर पुन्हा 2025 मध्ये गेवराईत ते दहशत निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निश्चित हे समाजाला त्या ठिकाणी घातक अशा पद्धतीची ही प्रवृत्ती आहे. त्यांनी आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे 2-3 महिन्यापूर्वीच तो जो आहे तो चांगल्या वागणुकीच्या बॉन्डवर बाहेर आलाय आणि 4-6 महिन्यातच परत तो अशा पद्धतीनं एका घरामध्ये, कार्यालयामध्ये, घरामध्ये जाऊन जर का अटॅक करत असेल आणि तिथं तो त्यांना मारताना म्हणतोय ना की अमरसिंह पंडित कुठे आहे, त्याला आम्हाला जे काय आहे पाहायचंय, त्याला आज इथून संपवल्याशिवाय जायचं नाही, अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी येऊन करतोय. हे निश्चितपणानं हे शांतता भंग करणार आहे, कायदा सुव्यवस्थेला त्या ठिकाणी बाधा पोहोचवणार आहे. यांना वेळीच पायबंद करणं हे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. पोलिसांनी डॉक्टर सरांचा जबाब घेतलेला आहे, त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. हो, त्यांचा जबाब घेतला, पण ते कार्यालय जे काय आहे ते आमचं कार्यालय होतं, ते निवासस्थान आणि कार्यालय अशा पद्धतीनं, त्याच्यामुळं आम्हाला तक्रार देणं